2014 नंतर आपल्याला देशामध्ये प्रश्न ऐकायची सवय झालेली होती की नेहरूंनी काय केलं. 70 वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं. पण आता प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे, शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं. मित्रांनो, वाद आहे 22 जानेवारीला राम मंदिराचं जे उद्घाटन अयोध्येमध्ये होतंय त्याच्या संदर्भातला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देशातल्या चारही पीठांचे शंकराचार्य हे उपस्थित राहणार नाहीयेत. या कार्यक्रमाला इतर सगळे उपस्थित आहेत. जे व्हीआयपी आहेत, त्याच्यामध्ये सेलिब्रिटी आहेत, उद्योगपती आहेत, इतर काही राजकारणी असतील, पण शंकराचार्य जे आहेत चारही पीठांचे जाणार नाहीयेत. आणि त्याच्याबद्दलचा जेव्हा वाद सुरू झाला, त्या वादामध्ये सोशल मीडियावरती तर शंकराचार्यांना टार्गेट केलं जात होतंच, पण केंद्रीय मंत्री सुद्धा शंकराचार्यांचं हिंदू धर्माबद्दलचं योगदान काय असे प्रश्न विचारू लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. जे राणे गेल्या काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्याच्या आधी शिवसेनेमध्ये होते, अवघ्या काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये आले आणि आता आपली मोदी निष्ठा दाखवण्यासाठी त्यांनी थेट शंकराचार्यांच्या हिंदू धर्मातल्या योगदानाबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासूनची जी प्रथा आहे त्यानुसार जो कोणी मोदींच्या विरोधात असतो त्याच्या योगदानाबद्दल किंवा त्यानं नेमकं काय केलं हे प्रश्न विचारण्याची प्रथा आहेच. त्याच मालिकेमध्ये राणेंनी थेट शंकराचार्यांना विचारलेलं आहे की हिंदू धर्मासाठी त्यांनी काय केलं. खरं तर 8व्या शतकामध्ये जेव्हा आदि शंकराचार्य यांनी हिंदू धर्माच्या प्रसारासाठी जे काम केलं, त्या कामाची हिंदू धर्माच्या आणि एकूण वैदिक धर्माच्या इतिहासामध्ये खूप महत्वाची आणि प्रामुख्याने नोंद घेतली जाते. ज्यावेळी बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार वाढत चाललेला होता, त्याचा प्रभाव जनमानसावरती वाढत चाललेला होता आणि ही जी एक संन्यासाची फिलॉसॉफी आहे ती वाढत चाललेली होती, तेव्हा गृहस्थाश्रमामध्येच राहून धर्माचं पालन आचरण करण्यासंदर्भात शंकराचार्यांनी हिंदू धर्माची ही फिलॉसॉफी जी आहे ती पोहोचवण्याचा निर्धार केला आणि संपूर्ण देशभर प्रवास केला. 16व्या वर्षी ते वेदांमध्ये पारंगत होते आणि अवघं 32 वर्षांचं आयुष्य ते जगले. पण या काळामध्ये त्यांनी जो अखंड भारताचा प्रवास केला आणि देशाच्या 4 कोपऱ्यांमध्ये, म्हणजे तुम्ही या 4 पीठांची ठिकाणं सुद्धा लक्षात घ्या की त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक महत्व जे आहे ते लक्षात येईल. उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशा या 4 ठिकाणी त्यांनी या पीठांची स्थापना केली आणि एक प्रकारे हिंदू धर्माच्या फिलॉसॉफीमध्ये हा देश बांधला जाईल यासाठी ही ठिकाणांची निवड होती. आणि आता त्या पीठाच्या 4 शंकराचार्यांनी या अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनावरती म्हणजे तिथं न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. 4 पैकी 2 जणांनी तर जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यांचे या कार्यक्रमाबद्दलचे आक्षेप काय आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे. त्यांचं म्हणणं आहे की राम मंदिराचं काम जे आहे ते अजूनही पूर्णच झालेलं नाहीये. 40 ते 50% काम जे आहे ते झालेलं आहे. मग अशा इमारतीमध्ये प्राणप्रतिष्ठा कशी काय होऊ शकते आणि ती करण्याची घाई नेमकी का केली जाते. केवळ राजकीय कार्यक्रम म्हणजे निवडणुकांच्या तारखा बघून हा कार्यक्रम केला जातोय का, हा त्यांचा सवाल आहे. दुसरीकडे धर्मशास्त्राप्रमाणे सगळे विधी होत नसतील तर त्या कार्यक्रमाला काय अर्थ आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि सोबतच जे आपण राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी पण बघितलेलं होतं की त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत हेच प्रामुख्याने होते आणि त्यातही सगळा फोकस जो आहे, जे सगळे विधी आहेत ते पंतप्रधान मोदींनी केलेले होते. मग शंकराचार्यांचं म्हणणं हे पण आहे की त्या ठिकाणी जाऊन आम्ही शंकराचार्य म्हणून फक्त टाळ्या वाजवायच्या आहेत का. आणि या पार्श्वभूमीवरती 2 शंकराचार्य जे आहेत, विशेषतः जे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत, अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि गोवर्धन मठाचे निश्चलानंद स्वामी यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही अँटी मोदी नाहीये, पण आम्ही अँटी धर्मशास्त्र सुद्धा नाही आणि आम्हाला धर्मशास्त्रातल्या गोष्टींची काळजी जी आहे ती करावी लागेल आणि त्यामुळं आमचा काही त्या कार्यक्रमाला विरोध नाहीये, पण आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. शारदा पीठाचे जे शंकराचार्य आहेत त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाहीये, पण ते जाणार नाहीत अशा पद्धतीची एक चर्चा आहे. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारती तीर्थ जे आहेत
त्यांनी आपल्या भक्तांना तिथं जा म्हणून सांगितलेलं आहे, पण ते स्वतः जाणार नाहीत अशा पद्धतीची एक चर्चा आहे. आता खरं तर या चारही पीठांना वैदिक धर्माच्या प्रसारासाठी तेव्हा आदि शंकराचार्यांनी एक एक वेद जो आहे तो वाटून दिलेला होता आणि त्या माध्यमातून वैदिक लिटरेचर जे आहे, वैदिक साहित्याचं प्रसार किंवा त्याचं प्रबोधन करण्याचं काम दिलेलं होतं. जसं की पुरीमधला जो गोवर्धन मठ आहे त्यांच्याकडं ऋग्वेद, द्वारकापीठ जे आहे त्यांच्याकडं सामवेद, शृंगेरी मठ जो आहे त्यांच्याकडे यजुर्वेद आणि उत्तराखंड मधला जो ज्योतिर्मठ आहे त्यांच्याकडे अथर्व वेदाचं काम जे आहे ते देण्यात आलेलं होतं. आणि त्या माध्यमातून हिंदू धर्मातले जे जगद्गुरु ज्यांना म्हटलं जातं आदि शंकराचार्य, त्यांची परंपरा चालवण्याचं काम जे आहे ते या शंकराचार्यांच्याकडून केलं जातं. चार पीठांना या सनातन धर्माच्या एकूण फिलॉसॉफीमध्ये महत्व आहे. हे चारही शंकराचार्य त्यांची निवड जी असते ती त्यांच्या शिष्यांच्या मधूनच होते आणि ब्राह्मण चारही ठिकाणी शंकराचार्य असतात. एक प्रकारे वैदिक धर्माचं पालन किंवा त्याचा प्रसार करण्याचं काम जे आहे ते शंकराचार्य करत असतात. उद्घाटनाच्या वेळी सुद्धा हे शंकराचार्य जे आहे ते तिथं गेलेले भूमिपूजनाच्या वेळी सुद्धा गेलेले नव्हते. जेव्हा 2020 मध्ये राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं होतं, 5 ऑगस्टच्या त्या भूमिपूजनाच्या तारखेवरती सुद्धा शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते आणि आता सुद्धा ते जाताना दिसत नाहीयेत. खरं तर या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावरून जो निमंत्रणाचा वाद आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवरती सुद्धा खूप टीका करण्यात आलेली होती. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा आमंत्रण होतं, पण जेव्हा त्यांनी जाहीर केलं की आम्ही जाणार नाही, तेव्हा संपूर्ण देशभरातल्या मीडियानं त्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला. जो नहीं है राम के वो किस काम के, अशा पद्धतीनं टीका जी आहे ती मीडिया करू लागलं त्यांच्यावरती. भाजपचे सुद्धा नेते जे आहेत ते याच्यामध्ये आघाडीवरती होते. पण जेव्हा शंकराचार्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्याबद्दल मात्र कोणी बोलताना फारसं मीडियामध्ये दिसत नाहीये. शंकराचार्यांच्या या आक्षेपांना फारसं महत्व जे आहे ते मीडियामध्ये दिलं जात नाहीये. खरं तर या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी देशभरातले सेलिब्रिटी, उद्योगपती सुद्धा, खेळाडू सुद्धा आमंत्रित आहेत. अमिताभ बच्चन तिथे असणार आहेत, रजनीकांत यांना आमंत्रण आहे, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर, सोबतच गौतम अदानी, अंबानी यांना सुद्धा आमंत्रण आहे. ते तिथं असतील, पण शंकराचार्य जे आहेत ते मात्र तिथं नसणार आहेत, जे चार पीठांचे प्रमुख मानले जातात. आणि या सगळ्या माध्यमातून जेव्हा काँग्रेस या सगळ्या संदर्भात न जाण्याचं जाहीर करते, तेव्हा मीडिया त्यांच्यावरती टीका करते, त्यांना हिंदू धर्मविरोधी ठरवते. पण शंकराचार्यांच्या बाबतीत मात्र त्या आक्षेपांच्या बद्दल चर्चा होताना दिसत नाही. खरं तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की कुणाच्या आमंत्रणावरून, म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासाठी कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या आमंत्रणाची आम्हाला गरज काय आहे किंवा त्यांच्या सांगण्यावरून आम्ही का जावं. हा कार्यक्रम एक प्रकारे भाजप आणि RSSचा आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही जात नाही आहोत. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जायला आमचा विरोध नाहीये किंवा आम्ही जाणारच नाहीये अशी आमची भूमिका नाहीये, हे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी स्पष्ट केलेलं होतं. एखाद्या मध्यस्थाची, धर्माच्या ठेकेदारांची आम्हाला गरज नाहीये मंदिरामध्ये जाण्यासाठी, ही त्यांची भूमिका होती. पण तेव्हा काँग्रेसवरती ही टीका खूप करण्यात आली. पण आता शंकराचार्य जेव्हा म्हणतायत की आम्ही तिथं जाणार नाहीये, तेव्हा त्या आक्षेपाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल मात्र फारशी चर्चा जी आहे ती होताना दिसत नाहीये. खरं तर हे पण एक इंटरेस्टिंग चित्र दिसतंय की शंकराचार्यांचा बचाव जो आहे किंवा शंकराचार्यांचा आधार या ठिकाणी काँग्रेस घेताना दिसतंय आणि ज्या हिंदू धर्मातल्या या प्रसारासाठी ज्यांनी शंकराचार्यांनी काम केलं त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते टीका करताना दिसत आहेत, कारण त्यांनी या कार्यक्रमावरती बहिष्कार एक प्रकारे टाकला किंवा न जाण्याचा निर्णय घेतला. याच शंकराचार्यांचा पुतळा जो आहे तो केदारनाथमध्ये बसवण्यात आला, ज्याचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. आदि शंकराचार्यांचं हिंदू धर्माच्या प्रसारातलं आणि ज्यावेळी इतर फिलॉसॉफीचं अतिक्रमण होत होतं त्यावेळी हिंदू धर्माची पताका फडकावत ठेवण्याचं काम ज्या आदि शंकराचार्यांनी केलं, त्यांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या या पीठांच्या गुरूंना हा प्रश्न विचारला जातोय की तुम्ही हिंदू धर्मासाठी काय केलं. आता या शंकराचार्यांचा बचाव
कायम करण्याची सुद्धा खरं तर गरज नाहीये. कारण शंकराचार्यांची काही विधानं जी आहेत ती या आधी इतिहासामध्ये खूप वादग्रस्त ठरलेली आहेत. म्हणजे याच्या आधी जे शंकराचार्य होते त्यांनी अ, साईबाबांच्या बद्दल सुद्धा एक वक्तव्य केलेलं होतं, की ते त्यांना अवतारच मानायला तयार नाहीयेत किंवा अ, हिंदू मुस्लिम एकतेचं ते प्रतीक नाहीयेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या बद्दल सुद्धा खूप प्रतिगामी अशा पद्धतीची भूमिका शंकराचार्यांनी घेतलेली होती. याच्या आधी सुद्धा काही कॉन्ट्रोव्हर्शियल विधानं जे आहेत ते करत आलेले आहेत काही शंकराचार्य. पण आता या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये एक विरोधाभासाचं चित्र दिसतंय. काँग्रेसनं जेव्हा न जाण्याचा निर्णय घेतला, त्याच्या पाठोपाठ शंकराचार्य सुद्धा जात नाहीत म्हटल्यानंतर भाजपकडून एकाच वेळी शंकराचार्यांना अशा पद्धतीनं टार्गेट जो आहे तो करण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत शंकराचार्यांच्याकडून, त्याची सुद्धा कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे. मंदिराचं म्हणजे मंदिराच्या बद्दल इतर बातम्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत खूप पोहोचल्या. काय-काय नेमकं भव्य-दिव्य कार्यक्रम होणार आहेत. पण याच्यामध्ये मंदिराचं कामकाज खरोखर किती पूर्ण झालेलं आहे आणि अपूर्ण कामकाज असेल तर ती प्रतिष्ठापना योग्य आहे की नाही याच्याबद्दलचा सवाल जो आहे तो शंकराचार्य उपस्थित करतायत. सोबतच केवळ राजकीय भूमिका डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आखला जातोय का? हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळं जे मोदींच्या विरोधात बोलतायत त्यांना त्यांच्या योगदानाची आठवण करून देणं हे मोदी समर्थक म्हणून सगळ्यांचं जे काम असतं त्या मालिकेमध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शंकराचार्यांना हिंदू धर्माच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुमची या सगळ्या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे? कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर त्यांचं स्वागत आहे. चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.